नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी साठी मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि यामध्ये आपण बालभारती पाठ्यपुस्तकाचा धडा क्रमांक 2 शिकणार आहोत। या पाठाचे शीर्षक आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे। माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा हा सेशन क्रमांक 1 आहे। सुरुवातीला आपण लेखकांचा परिचय पाहूया। माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचे लेखक आहेत यदुनाथ थत्ते। यदुनाथ थत्ते हे एक स्वातंत्र्य सैनिक होते, त्याचबरोबर साने गुरुजी यांचे शिष्य सुद्धा होते। संस्कारक्षम काम करणारे प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बाल साहित्यकार आणि चरित्रकार अशी त्यांची ओळख आहे। 32 वर्ष त्यांनी साधना या साप्ताहिकाचे संपादन केले। कथा, कादंबऱ्या, बाल साहित्य, चरित्रे, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100च्या आसपास पुस्तके प्रकाशित आहेत। त्यांपैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा, संपन्न व्हा, रेश्मा, प्रतिज्ञा ही अशी अतिशय लोकप्रिय अशी त्यांची पुस्तके आहेत। प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतलेला आहे। पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञाच्या 3ऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवला आहे। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला तुमच्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रतिज्ञा दिसत असेल बघा, अशी असते की नाही, आणि तुम्ही सगळेजण ती बोलतात। शालेय पाठ्यपुस्तकात भारतभर ही प्रतिज्ञा आहेच आणि ती प्रत्येक शाळेमध्ये परिपाठाच्या वेळेस विद्यार्थी बोलतात। आता बघा, ह्या प्रतिज्ञेमध्ये भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे। प्रतिज्ञेतील हे जे 3रं जे वाक्य आहे ना, ह्या वाक्याचा आशय त्यांनी ह्या पाठामध्ये सांगितलेला आहे। आणि प्रतिज्ञा हे त्यांचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे। प्रतिज्ञा म्हणजे काय? आता बघा, इथे दिलेला पण आहे अर्थ, आणि तुम्हाला कधी कधी परीक्षेला विचारला जातो की प्रतिज्ञा म्हणजे काय असतं। प्रतिज्ञेचा अर्थ काय असतं की आपण जो एखादं वचन देणे, प्रण घेणे किंवा एखादं ध्येय साध्य करण्यासाठी शपथ घेणे, याला आपण असं प्रतिज्ञा असे म्हणतो। प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पांचे बळ असते। बघा, आता आपली जी प्रतिज्ञा आहे त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये एक संकल्प आहे आणि ते संकल्प पूर्ण करण्याचे एक विशिष्ट बळ आपल्याला ते वाचताना, बोलताना जाणवतं। आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो। प्रतिज्ञा म्हणजे काया, वाचा, मनाने केलेला एक संकल्प। बघा, आता काय सांगितलेलं इथे, काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे आपण जे बोलतो ते, आणि मन म्हणजे आपलं आंतरिक मन। मग प्रतिज्ञा बोलत असताना त्याचा प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये आपण शरीराने, मनाने आणि वाचाने आपण तल्लीन होतो आणि संकल्प घेतो, एकनिष्ठ तो संकल्प घेतो आणि तो पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो। या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो आणि भावतो। आता बघा, हा जो पाठ आहे ना, तो संवादात्मक शैलीमध्ये आहे। आता संवादात्मक शैली म्हणजे काय की दोघांपेक्षा जास्त लोकांमध्ये संवाद होणे। आता ह्या पाठामध्ये लेखक एका शाळेमध्ये जातात आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर ते संवाद करतात। तर आपण ह्या पाठामध्ये पाहणार आहोत की प्रतिज्ञातील हे जे 3रं वाक्य आहे त्याचा आशय लेखक कसा विस्तृत रीतीने आपल्याला समजावून सांगणार आहेत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे हे आपले पाठाचे शीर्षक आहे। आता आपण पाठाला सुरुवात करूया। मी एकदा शाळेत गेलो होतो। मी म्हणजे कोण? इथे लेखक आहेत, आणि लेखक कोण आहेत? यदुनाथ थत्ते। लेखक सांगत आहे की मी एकदा एका शाळेत गेलो, शाळेची प्रार्थनेची वेळ होती, मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतात हे पाहून मी सुखावलो। आता बघा, परिपाठामध्ये शाळा सुरू व्हायच्या अगोदर प्रत्येक शाळेमध्ये परिपाठ घेतला जातो आणि या परिपाठामध्ये प्रतिज्ञा असतं, वंदे मातरम बोलतो, राष्ट्रगीत बोलतो। वंदे मातरम आपण शाळा सुटताना बोलतो, पण राष्ट्रगीत बोलतो की नाही। तर मग
या परिपाठाची वेळ असतानाच लेखक गेले होते आणि त्यांनी पाहिलं की शाळेतील मुलं जे आहेत ना ते प्रतिज्ञा बोलत आहेत आणि ते पाहून लेखकाला फार आनंद झाले. सुखावणे आनंद होणे. मुले प्रार्थनेहून परतली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? मुले म्हणाली, अलबत. अलबत म्हणजे नक्कीच. आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत. करंटे म्हणजे अशुभ गोष्ट. अशुभ गोष्ट जे असतं ना त्याला आपण करंटे असे म्हणतो किंवा दुर्दैवी. करंटेचा अर्थ दुसरा आपण दुर्दैवी सुद्धा म्हणू शकतो. तुम्हाला समानार्थी शब्दांसाठी वगैरे विचारू शकता, त्यामुळे या शब्दांचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. बघा, आपण कधी कधी कपाळ करंट असं सुद्धा म्हणतो की ज्याचं नशीब किंवा ज्याचं भविष्य अत्यंत वाईट असते त्याला आपण म्हणतो कपाळ करंटा. तर करंटेचा अर्थ काय आहे? वाईट. तर लेखक काय सांगत आहेत, मुलांना विचारत आहेत की तुमचं तुमच्या देशावर प्रेम आहे का? विद्यार्थी म्हणतात, नक्कीच. हा काही प्रश्न झाला का? आणि असा कोण व्यक्ती असेल जो आपल्या देशावरती प्रेम करत नसणार? आम्ही एवढे वाईट सुद्धा नाहीयेत किंवा दुर्दैवी नाहीये की आमच्या देशावरती प्रेम नसणार. मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? मुले आश्चर्याने पाहतच राहिली. त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता. आता बघा, लेखकाने मुलांना प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या देशावरती प्रेम करता म्हणजे नेमकी काय करतात? आता असा प्रश्न लेखकाच्या व्यतिरिक्त शाळेतील विद्यार्थ्यांना कोणी विचारला नव्हता, त्यामुळे ते थोडे आश्चर्याने लेखकाकडे पाहू लागले. तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? हो करते. तर प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? देशाचे पालन पोषण करू, गौरव वाढवू. पण देश म्हणजे काय? बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही संवाद लेखकाचे दिसत आहेत आणि काही संवाद आहेत ना विद्यार्थ्यांचे आहेत, शाळेतील विद्यार्थ्यांचे. अशा ह्या पाठाला आपण काय म्हणतो? संवादात्मक शैलीमध्ये लिहिलेला पाठ. कोणामध्ये संवाद होत आहे? लेखक आणि विद्यार्थ्यांमध्ये. तर तुम्हाला हे वाक्य जे आहेत ना ते लक्षात ठेवायचे. कधी कधी तुम्हाला प्रश्नांमध्ये परीक्षेमध्ये पॅरेग्राफ घातला जातो आणि हे वाक्य कोणी कोणाला म्हटलेलं आहे असं विचारलं जातो. तर तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवायचं की कोणतं वाक्य कोणी बोललेलं आहे. तुमची आई तुमच्यावर प्रेम करते, हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे? लेखकाने विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटलेलं आहे. हे वाक्य लेखकाने विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं उत्तर तुम्हाला तिथे लिहायचं असणार जर असं तुम्हाला विचारलं तर. आता लेखक बघा त्यांना थोडं स्पष्टीकरण सांगतायत की जर तुमचं तुमच्या देशावरती प्रेम आहे म्हणजे नेमकं काय? तुमची आई तुमचं पालन पोषण करते म्हणजे ती तुमच्यावरती प्रेम करते असं तुम्ही म्हणता की नाही? मग देशावर जर प्रेम करायचं असेल तर मग आपण काय केलं पाहिजे? तुम्ही काय केलं पाहिजे? तेव्हा विद्यार्थी काय उत्तर देतात की आम्ही सुद्धा देशाचे पालन पोषण करू, त्यांचा गौरव वाढवू, त्यांचा देशाचा अभिमान वाढवू. पण देश म्हणजे काय? आता लेखकाने अजून प्रश्न विचारला की देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातील सर्व लोक. कोण म्हणतायत हे वाक्य? विद्यार्थी लेखकाला उद्देशून म्हणत आहेत. देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवांवर करणे अवघड, होय ना? आता बघा, विद्यार्थ्यांनी काय उत्तर दिलेलं आहे की देश म्हणजे देशातील सर्व लोक. ह्या उत्तर दिल्यानंतर लेखकाने अजून एक प्रश्न त्यांच्यासमोर मांडलेला आहे. देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे असते, पण देश बांधवावरती प्रेम करणं सोपं असतं का? नाही, तर ते अवघड असतं. का बरं असं लेखक म्हणत आहे? आता तुम्हाला एक मी उदाहरण देते. बघा, आपलं कुटुंब असतं. कुटुंब आणि कुटुंबातील व्यक्ती, कुटुंबामध्ये वेगवेगळे लोक आपण राहत असतात. आपले भावंड असतात, अन्य नातेवाईक असतात. आपण म्हणतो की माझ्या कुटुंबावरती प्रेम आहे, तसंच माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरती माझं प्रेम आहे. पण कधी कधी काय होतं, प्रत्येक नातेवाईकांचा किंवा भावंडांचा विचारमध्ये मतभेद असतो, स्वभाव वेगळा असतो, विचार वेगळा असतो. त्यामुळे कधी कधी त्यांच्यामध्ये भांडणं होतात, वैमनस्य निर्माण होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये विचारांचं ताळमेळ नसतं. मग कुटुंबामध्ये आपलं प्रेम असतं, पण कधी कधी कुटुंबातील एखाद्या विशिष्ट व्यक्तीवरती आपलं प्रेम नसतं. तसंच आपला देश पण आहे. आपल्या देशावरती आपलं प्रेम आहे, पण आपल्या देशामध्ये विविध जातीचे, धर्माचे, वंशाचे लोक राहतात. आपण आपल्या देशावरती प्रेम करतो, पण देशातील सगळ्याच लोकांवरती आपण प्रेम नाही करू शकत. ही गोष्ट फार अवघड आहे. म्हणून लेखक सांगतात की देश बांधवांवर प्रेम करणे खूप अवघड असते. हो, खरे आहे. विद्यार्थी सुद्धा मानतायत, खरे आहेत. भारतावर प्रेम म्हणजे भारत भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. आता बघा, आपला देश कोणता आहे? भारत. म्हणजे भारतावर जर प्रेम करायचं आहे तर आपल्या भारत भूमीवरती सुद्धा आपलं प्रेम असलं पाहिजे. आणि भारतामध्ये राहणारे जे इतर पुत्र आहेत, भारत भूमी म्हणजे आपला
देश. भूमी म्हणजे पृथ्वी, माता, जननी असं त्याला समानार्थी शब्द आहे. भूमिपुत्र म्हणजे काय की ज्या भूमीवरती एखादा व्यक्ती लहानाचा मोठा होतो, तिथे जन्म घेतो, तिथेच लहानाचा मोठा होतो, शिकतो, आणि त्याला आपण भूमिपुत्र म्हणतो. म्हणजेच एखाद्या देशामध्ये राहणारा व्यक्ती ज्याने तिथेच जन्म घेतलेला आहे आणि तिथेच तो लहानाचा मोठा झाला, शिकला आणि सगळं मोठा तो तिथे झाला, त्याला आपण म्हणतो भूमिपुत्र. मग आपल्या भारत भूमीवर प्रेम आहे तर आपल्या भारत भूमिपुत्रांवरती सुद्धा प्रेम असलं पाहिजे. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात. आता बघा, लेखकाने इथे 2 प्रकारे प्रेम करणारे लोकांचं वर्णन केलेत की काही लोक असे असतात की ते फक्त भूमीवरती प्रेम करतात म्हणजे देशावरती, आणि काही लोक असतात की ते फक्त भूमिपुत्रांवर प्रेम करतात म्हणजे देश बांधवांवरती. म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे, होय ना. आता लेखक सांगतायत बघा, फक्त 2 प्रकारचे व्यक्ती असतात, एक देशावर प्रेम करणारे, एक देश बांधवांवर प्रेम करणारे, किंवा एक भारत भूमीवर प्रेम करणारे किंवा भूमिपुत्रांवरती प्रेम करणारे. पण लेखक म्हणतात की जर आपल्या देशावरती प्रेम असेल ना तर आपल्या दोघांवरती पण प्रेम असलं पाहिजे. आपल्या देशावरती पण म्हणजे आपल्या भूमीवरती पण, आपली भूमी कोणती आहे, भारत भूमी, आणि आपल्या भूमिपुत्रांवरती सुद्धा म्हणजे भारतातील देश बांधवांवरती सुद्धा आपलं प्रेम असलं पाहिजे. ज्या प्रकारे आपलं फक्त आपण असं म्हणत नाही माझ्या कुटुंबावरतीच प्रेम आहे, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींवरती आपलं प्रेम असतं. अगदी तसंच जसं आपलं कुटुंबावरती आणि कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीवरती आपलं प्रेम असतं, तसंच आपलं भारत भूमी आणि भूमिपुत्रांवरती सुद्धा आपलं प्रेम असलं पाहिजे. दोघांवर प्रेम हवे, होय ना. बरोबर आहे, मुले म्हणाली. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. बघा, आता लेखकांचा विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद वाढत चाललेला आहे. मुलं सुद्धा आपल्या मनातील काही भावना लेखकासमोर मांडत आहेत. विद्यार्थी काय म्हणतायत की बघा, जेव्हा आपला देश पारतंत्र्यामध्ये होता तेव्हा भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन यांनी काय केलं, आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी फासावर गेले. पण तो काळ जरा वेगळा होता की नाही. तो काळ असा होता की तेव्हा इंग्रजांचं आपल्या देशावरती राज्य होतं, आपण परतंत्र्यात होतो की नाही, दुसऱ्यांच्या अधीनस्थ होतो. त्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्यांचं देशावरती प्रेम होतं ना त्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान केलं, आपल्या जीवाचं बलिदान त्यावेळेला दिलं. पण आता काळ बदललेला आहे. आता आपण लोकशाहीमध्ये राहतो आहे की नाही, आपण कोणाच्या गुलामगिरीमध्ये नाही आहोत, कोणाच्या अधीनस्थ नाही आहोत. आता आपणच आपल्या देशाचे, आपणच आपले राजे आहोत. आपल्या देश म्हणूनच लोकशाही म्हणतात, लोकांनी चालवलेलं, लोकांसाठी केलेलं राज्य. तर आता लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजेच लोकशाही. आता काय आपल्यावरती कोण इतर राज्य, इंग्रज किंवा इतर राज्य येऊन आपल्यावरती अधिकार गाजवत नाही. त्यामुळे आता आपल्याला देशप्रेम व्यक्त करण्यासाठी फासावर जाण्याची गरज नाही. सरकार, आता आपण म्हणतो आपल्याला काय गरज आहे, सरकार आपला देश चालवतो, पण हे सरकार कोणी बनवलेलं आहे. बघा, तुम्हाला माहिती असेल, ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं असताना त्याला मतदान करण्याचा अधिकार असतो. मग ह्या सरकारला कोण निवडून देतो, तर आपणच निवडून देतो. म्हणूनच म्हटलं पाहिजे की आपणच आपल्या देशाचे नागरिक आहोत आणि आपणच आपल्या देशाचे राजे सुद्धा आहोत. आपणच आपल्या देशाचं सरकार चालवतो. म्हणून आपण नेहमी मतदान करताना योग्य त्या व्यक्तीलाच निवडून दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या देशाचं हित साधता आलं पाहिजे. मी विचारले ते खरे आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते की नेहमी असायला हवे. आता बघा, गुलाम म्हणजे दुसऱ्यांच्या अधीनस्थ राहणे, स्वतंत्र नसणे, कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र नसणे. आता लेखकाने जेव्हा विद्यार्थ्यांनी सांगितलं की भगतसिंग वगैरे यांनी फासावर जाऊन आपलं देशप्रेम व्यक्त केलं, पण मग त्याच्यासाठी का आपल्या देशात पुन्हा गुलामगिरीमध्ये गेला पाहिजे का, तेव्हाच आपण आपल्या देशावरचं प्रेम व्यक्त करणार? तसं नाही. किंवा आपत्काळी म्हणजे संकटाच्या काळी, की जेव्हा आपला देश संकटामध्ये असणार तेव्हाच फक्त आपण आपल्या देशावरचं प्रेम व्यक्त करू शकतो का? नाही. इतर वेळेला सुद्धा आपण छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या कार्यातून आपल्या देशासंबंधीचं, देशाविषयीचं प्रेम आपण व्यक्त करू शकतो. ते व्यक्त करण्याचे खूप मार्ग आहेत. एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायची संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. म्हणजे बघा, जेव्हा आपत्काळ येईल, संकट येईल,
तेव्हाच आपण आपल्या देशावरचं प्रेम व्यक्त करू शकतो का? नाही. नॉर्मल स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या देशावरचं प्रेम व्यक्त करू शकतो. बघा आता आपल्या घरातील लोक काय करत असतात, आई वडील नेहमी म्हणजे जास्त काम करत असतात का? कारण की त्यांचं भवितव्य पुढे भविष्य चांगलं व्हावं, त्यांच्या मुलांचं भवितव्य चांगलं व्हावं म्हणून पण ते संकट येण्याची वेळ बघत नाही, आधीपासूनच त्याची तरतूद करून ठेवतात. तसंच आपण सुद्धा आपल्या देशावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी संकट यायची किंवा आपत्काळ यायची वाट पाहायची नाही. उलट ते यायच्या आधीच आपण आपल्या जागरूक नागरिक म्हणून आपल्या देशावरचं प्रेम आपण व्यक्त केलं पाहिजे. जागरूक नागरिक म्हणून आपण काही तडजोड अगोदरच करून ठेवल्या पाहिजे. बघूया या पाठामध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ. प्रतिज्ञा. प्रतिज्ञा म्हणजे शपथ, आण, पण, घोर, निर्धार. अलबत. अलबत म्हणजे नक्कीच. करंटा. करंटा म्हणजे वाईट, अशुभ, दुर्दैवी. आपत्काळ. आपत्काळ म्हणजे संकटाचा काळ. विद्यार्थी मित्रांनो, आता जो आपण परिच्छेद पाहिलेला आहे त्या परिच्छेद संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या प्रश्नाबद्दल आपण थोडी चर्चा करूया. पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा प्रतिज्ञा. तुम्हाला पाठ संपल्यानंतर हा स्वाध्याय दिलेला आहे. बघूया आपण याचं उत्तर काय आहे. प्रतिज्ञा म्हणजे घोर निर्धार होय. आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण घोर निर्धार करतो. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपासण्याची आपली तयारी असते. प्राणांची बाजी लावण्याची आपली तयारी असते. असा पराकोटीचा निश्चय म्हणजेच प्रतिज्ञा होय. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण लेखक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवादात्मक शैली सुरू झालेली आहे. लेखक प्रतिज्ञेचा अर्थ त्यांना सांगत आहेत. यानंतरही आपण या पाठाला पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो? आतापर्यंत आपण लेखक आणि विद्यार्थी यांच्या संवादात्मक शैलीतून प्रतिज्ञेतील तिसरं वाक्य, भारत माझा देश आहे, माझ्या देशावरती माझं प्रेम आहे, ह्या संदर्भात आपण चर्चा केली आणि लेखकाचं मत काय आहे ते समजावून पाहिलं. याच्यानंतरच्या पाठातील विश्लेषणाबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत, पण ते पाहणार आहोत पाठाच्या नंतरच्या सेशनमध्ये. धन्यवाद.